नमस्कार. महाराष्ट्रातील माझ्या सर्व अभियोगिताधारक बंधू आणि भगिनींनो, सर्वांना श्री स्वामी समर्थ. पवित्र पोर्टल शिक्षक भरती 2025-26 स्टेट परीक्षा 3साठी आपण जर पाहिलं, प्रेफरन्सची प्रक्रिया त्या ठिकाणी आजपासून सुरू झालेली आहे. सुरुवातीच्या कालावधीमध्ये आपण जर पाहिलं तर बऱ्याच जणांना त्या ठिकाणी लॉग इनला प्रॉब्लेम येतो आहे. सर्वांना विनंती असेल, पॅनिक होऊ नका, कारण की बरेच जण त्या ठिकाणी लॉग इन करण्याचा प्रयत्न करत आहेत. त्याच्यामुळं साईटवरती लोड आलेला आहे. तुम्हाला उद्या सकाळपर्यंत संपूर्ण गोष्टी प्रत्येकाला आपल्या जाहिराती पाहायला मिळतील. काळजी करू नका, कारण की बऱ्याच जणांना एरर येत असल्यामुळे बरेच जण नाराजसुद्धा दिसत आहेत. परंतु नाराज राहू नका. जास्त प्रमाणावरती जागा तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. आपण त्याचंच विवरण या ठिकाणी पाहणार आहोत. महाराष्ट्र राज्यातील सर्व स्थानिक स्वराज्य संस्था, खाजगी व्यवस्थापनाच्या शाळांमध्ये पवित्र पोर्टल या संगणकीय प्रणालीद्वारे शिक्षण सेवक शिक्षक पदभरतीसाठी शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी 2025चे ऑनलाईन पद्धतीने आयोजन करण्यात आले होते. सदर ऑनलाईन चाचणी दिनांक 27/5/2025 ते 5/6/2025 या कालावधीमध्ये घेण्यात आली. या चाचणीसाठी एकूण 2,28,808 उमेदवारांनी नोंदणी केली होती. त्यापैकी 2,11,308 उमेदवार चाचणीस प्रविष्ट झाले. प्रमाणपत्र पूर्ण केलेले 1,70,108 उमेदवार त्या ठिकाणी आहेत. शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी 2025मधील प्राप्त गुणांच्या आधारे राज्यातील सर्व स्थानिक स्वराज्य संस्था व खाजगी व्यवस्थापनाच्या शाळांतील इयत्ता 11वी, इयत्ता 1ली ते इयत्ता 12वी करिता शिक्षण सेवक शिक्षक या रिक्त पदांची भरती करण्यात येत आहे. सदर भरती ही त्या व्यवस्थापनामध्ये रिक्त असलेली पदे व त्यासाठीचे शिल्लक आरक्षण इत्यादी बाबी विचारात घेऊन 80% पदांसाठी करण्याचे शासनादेशानुसार नियोजित आहे. आणि त्यासाठीच या ठिकाणी आपण जर पाहिलं, पवित्र पोर्टलवर जाहिरातीची कार्यवाही पूर्ण केल्यानंतर जिल्हा परिषदांच्या 13,352, मनपाच्या 1954, नगरपालिका परिषदांच्या 280 व खाजगी शैक्षणिक संस्थांच्या 12,148 अशा 30,209 रिक्त पदांच्या भरतीची मागणी नोंदवण्यात आलेली आहे. आणि या ठिकाणी जिल्हा परिषदेच्या जागा एकूण 13,351 आहेत. मुलाखतीशिवाय त्या संपूर्ण जागा भरल्या जातील. नगरपालिका परिषदांच्या जागा आहेत तर 280 जागा पाहायला मिळत आहेत. महानगरपालिकेच्या 1954 जागा आपल्याला पाहायला मिळत आहेत. विदाऊट इंटरव्ह्यूच्या आहेत त्या सर्व जागा. आदिवासी विकास विभागाच्या देखील विदाऊट इंटरव्ह्यू 2421 जागा आहेत. शासकीय विद्यानिकेतन 56 जागा या ठिकाणी आहेत. खाजगी शैक्षणिक संस्थांच्या जागा आपण जर पाहिलं मुलाखतीशिवाय तर 1819 आहेत. आणि मुलाखतीसह जवळपास 10,328 जागा. आणि असं जर एकंदरीत पाहिलं तर विदाऊट इंटरव्ह्यू 19,881 आणि विथ इंटरव्ह्यू 10,328, म्हणजे एकूण 30,209 जागांची ही मोठी भरती या ठिकाणी आपल्याला होताना दिसेल. एकंदरीत 1ली ते 5वीसाठी 14,320 पदं आहेत. 6 ते 8साठी 10,012 पदं आहेत. 9वी-10वीसाठी 5,513 पदं आहेत. आणि 11वी-12वीची 364 पदं, म्हणजे 30,209 पदं त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतील. पहा, आता या ठिकाणी SMS-द्वारे पदभरती उमेदवारांना पोर्टलवर प्राधान्यक्रम नमूद करण्यासाठी आवश्यक सूचना देण्यात आलेली आहे. तसेच उमेदवारांना SMS-द्वारे देखील कळवण्यात आलेलं आहे. आता या ठिकाणी त्यांनी सांगितलं आहे 6/8 ते 11/8 लॉग इनसाठी तुम्हाला कालावधी दिला आहे. लॉग इन करायचं आहे, प्रेफरन्स जाहिराती उपलब्ध करायची आहे, त्यांचा अभ्यास करायचा आणि लॉक तुम्हाला 11 ऑगस्टपूर्वी करायचं आहे. तर सर्वांचं काम या भरतीमधून झालं पाहिजे. यासाठी सर्वांना शुभेच्छा. थँक्यू सो मच. ऑल द बेस्ट.